सांग थोडंसं मनातलं, आम्हाला ऐकू दे. प्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आदरणीय सन्माननीय ग्रामस्थ आणि आपल्याला कुलभूषण, कुलाचारी, कुलरत्न रोहिणीताई परांजपे माने यांचं आज श्रुश्राव्य असं कीर्तन सोहळा कैलासवासी माझे पती नामदेव यांनी समाजावरती आणि समाजाने त्यांच्यावरती केलेल्या प्रेमाची पावती आहे. आणि त्या प्रेमाने ताई अगदी फक्त एवढंच की त्यांच्या पुण्यस्मृतीचा कार्यक्रम, मी छोटंसं पामर आहे हो, पण माझ्या हातून परमेश्वर घडवून घेतोय. का आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, प्रचंड उन्हाळा 2-3 दिवस 8 दिवस होता आणि कालपासून भरगच्च पाऊस. पण मला तेवढेच आतून आवाज येत होता, सगळं सुरळीत होईल, नको काळजी करू. आणि माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या कुटुंबियांच्या आणि माझ्या पतींच्या स्मृती आठवणी तुम्ही कायम जपून वर्षभर ताई या क्षणाची आम्ही वाट बघत असतो. आणि त्या क्षणाच्या आतुरतेने फक्त त्याचा पाठीमागे एकच उद्देश असतो की सर्वांनी त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी कायम सर्वांच्या हृदयात राहाव्यात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असे माझे पती. परमेश्वरा, कुठून ती महामारी आणलीस आणि कधीच म्हणजे सर्दीसारख्या आजाराला सुद्धा बळी न पडणारा माणूस अगदी त्या महामारीने 38 दिवसामध्ये त्यांचं आयुष्य संपवून गेलं. पण आपला महाराष्ट्र नाही तर आपल्या देशामध्ये भारत माता म्हटलं जातं. आज समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मला रडत बसायचं नाही, तर मी समाजाचं देणं लागतो आणि मला काय मिळेल त्यापेक्षा मला काय देता येईल ह्याच्यासाठी हा प्रपंच आणि घाट असतो. त्यानिमित्ताने सर्वजण आप्तेष्ट, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, आपल्यासारखे सर्व महाराज, संत, साधू, तेजस महाराज असतील, अशोक महाराज असतील, माझे सर्व आप्तेष्ट नातेवाईक असतील, अगदी त्या क्षणाची भरभरून वाट बघत असतात. आणि मला तो क्षण आला की त्यांच्या आठवणी येण्यापेक्षा ते सगळे लोक येतील आणि त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृती कायम त्यांच्या हृदयात साठवून ठेवतील. बोलवावं लागत नाही. तर आज माणसं पूर्वी पत्रिका छापल्या जायच्या, आता पत्रिका छापली म्हणजे तिथपर्यंत जाणं आलं. हल्ली काय झालंय, मोबाईलवरती आपण यंत्र जेवढे सांभाळतो ना तेवढेच ती तोडतो माणसं. बघा, 4 दिवस घुटमळत राहिलेला भुंगा सुद्धा त्या अगदी संध्याकाळ झाली की त्या पाकळ्यांमध्ये शांत रात्रभर पडून असतो. तसं एक दिवस असा आला की दर्शना कधी का कार्यक्रम आहे भाऊंचा, दर्शना कधी का कीर्तन आहे तुमच्याकडे, असे मला फोन यायला सुरुवात होते. तर पितृ पंधरवाडा हा आमच्यासाठी खरंच पर्वणी आहे. पप्पा तुम्ही गेले नाहीत तर तुम्ही आठवणीने आमच्या सोबत आहात, शरीराने तुम्ही आमच्यात नाहीत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आलेल्या प्रत्येकामध्ये तुम्ही आहात. आणि आज मी त्यांच्या स्मरणार्थ काही थोडेसे दान दक्षिणा केलेली आहे. साधू संत आले, त्यांचं स्नेहभोजन झालं. आणि सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आपण पित्र म्हणतो, पण तुम्ही जर बघितलं तर पित्र पंधरवाडा हा आपल्या पित्रांची आठवण करण्याचा दिवस आहे. तर सर्वांनी त्याचा स्नेहभोजनाचा आनंद घ्या. आणि इथे थांबते. सर्वांना रामकृष्ण हरी.